मीट दी गिम्पच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. हे ट्युटोरियल उत्तरेकडील जर्मनीच्या ब्रीमेनमधील रॉल्फ स्टायनॉर्ट यांच्याद्वारे निर्मित आहे. येथे या इमेजसह काय समस्या आहे? या बोर्डवर काय आहे? तेथे काहीही योग्य रीतीने दिसत नाही. पॉपआउटसाठी मला हे लेखन येथे हवे आहे. मला आकाश आहे तसे ठेवायचे आहे. म्हणून मी ही लेयर दुहेरी करते आणि मी कर्व्हज टूल निवडते आणि इमेजच्या या भागावर नजर टाका. ते फिकट मिळविण्यासाठी मी वक्र वर खेचते. हे अधिक चांगले दिसत आहे आणि आता मी अधिक गडद मिळविण्यासाठी हा काळा पॉइंट अधिक पुढे वर खेचत आहे. हे कार्य करायला पाहिजे. आता मला लेखन तळाच्या इमेजमध्ये साइन बोर्डवर हवे आहे. म्हणून मी लेयर मास्क निवडते आणि काळ्याने लेयर मास्क भरते. आता मी परत माझ्या जुन्या इमेजवर आहे आणि लेयर मास्क वर कार्य करते, ज्याची काठ पांढरी आहे. आता मी येथे पेंट टूल निवडते आणि माझा फोरग्राउंड रंग पांढरा निवडते. मी ब्रश निवडून त्यास मोठे करते आणि आता मी लेयर मास्क वर पेंटिंग करत आहे आणि कदाचित मला इमेजमध्ये झूम केले पाहिजे. हे चांगले आहे. चांगले आहे. तुम्ही माझ्या की इंडिकेटर मध्ये दाबल्या असलेल्या कीज पाहू शकता. हे या प्रकारे चांगले दिसते. मी पुन्हा ही लेयर दुहेरी करते आणि ओव्हरले मोड निवडते आणि बॅकग्राउंड मध्ये थोडे अधिक पॉप मिळविण्यासाठी मी ओपॅसिटी सह जरा खाली जाते. आता हे चांगले दिसत आहे असे वाटते. आता मी ही इमेज सेव्ह करण्यास तयार आहे. मी येथे कॉपीज वर कार्य करत आहे, म्हणून मी केवळ सेव्ह वर क्लिक करू शकते किंवा Ctrl+S दाबू शकते आणि अर्थातच मला येथे या सर्व लेयर्सना सेव्ह करायचे नाही आणि मी हे जेपीईजी इमेज स्वरूपात सेव्ह करत आहे. ही इमेज वेबवर अपलोड करण्यासाठी त्याचा आकार बदलणे गरजेचे आहे. म्हणून मी इमेज रिसाइज स्केल इमेज वर जाते. मी हे खाली स्केल करून रुंदी 600 करते. आता मला हे थोडे तीक्ष्ण करावे लागेल. म्हणून मी फिल्टर्स, एनहान्स, शार्पन वर जाते. मी इमेजमध्ये आर्टिफॅक्ट्स तपासते आणि येथे तुम्ही काही प्रकाश पाहू शकता. मी हे कॉपी म्हणून सेव्ह करते. मी यास स्मॉल नाव